पवारसाहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठीच माणसाचा पक्ष. त्याच्यामुळे मराठी माणसाच्या विरोधात, महाराष्ट्राच्या विरोधात सातत्याने अदृश्य शक्तीचे निर्णय घेत असते. त्याचं आणखीन एक उदाहरण. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. जी ऑर्डर शिवसेनेच्या विरोधात झाली तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जे षडयंत्र बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात झालं, तेच आज आदरणीय पवार साहेबांनी, ज्यांनी शून्यातून पक्ष उभा केला, शून्यातून स्वतःचं आयुष्य उभं केलं, त्यांचा कोणी काका, मामा, वडील राजकारणात नव्हते. आदरणीय पवार साहेबांनी त्यांचं सगळं राजकीय जे आयुष्य आहे ते शून्यातून उभं केलेलं आहे आणि त्यांनी स्वतः तो पक्ष उभा केलेला आहे. आणि आज त्यांच्याकडून त्यांनी स्वतः सुरुवात केलेला फाउंडर मेंबर असूनही शून्यातून सुरू केलेला पक्ष आज त्यांच्याकडून काढून घेतलेला आहे. पण मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीने सेनेचं त्यांनी केलं तसंच आमचं करतायत. आणि ऑर्डर प्रमाणे त्यांनी जो नियम कायदा लावलाय तो लेजिस्लेशन म्हणजे आमदारांचा लावलेला आहे. आज सुप्रीम कोर्टाचं जर तुम्ही ऑर्डर आणि जी वाचली असेल त्याप्रमाणे लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे आमदारांचं जी स्ट्रेंथ आहे, जो नंबर आहे त्याच्यावरनं पक्ष ठरत नाही, संघटना ठरवते. त्याच्यामुळे अर्थातच संघटना ही आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही या ऑर्डरच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार. शरद पवार साहेबांशी बोललेलो नाही, हे फक्त दिल्लीला माझ्या कामासाठी होतं. तेवढ्याच हा दुर्दैवी म्हणजे जे काय निकाल आला तो आता मला समजला आणि मी साहेबांच्या घरी आता जातोय, अजून गेलेलोही नाही. ते अपेक्षित होतं हो, असं काय अनपेक्षित काही घडतंय असं नाही की या देशामध्ये लोकशाहीची हत्या होते आहे. ह्याच्यापेक्षा मोठं विधान अजून काय करावं त्यांनी? इथे लोकशाहीच राहिलेली नाही. मी तुम्हाला काय सांगितलं, आमचा पक्ष शरद पवार. नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, ज्याप्रमाणे 10 जानेवारीला शिवसेना, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत जो काही विधानसभेच्या अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल दिला आणि शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंचंच, यावर जे काही निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता त्यावर 10 जानेवारीला जो शिक्कामोर्तब झाला, त्याच पद्धतीने केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा आज 6 तारखेला 6 फेब्रुवारी रोजी जो काही निकाल दिलाय आणि राष्ट्रवादीचं नाव, पक्ष आणि राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह घड्याळ हे अजित पवारांचीच राष्ट्रवादी आणि इथून पुढे अजित पवारांनाच हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह वापरता येईल. शरद पवारांना स्वतंत्र गटासाठी मान्यता दिली आहे. आता हा सगळा जो काही महाराष्ट्रामध्ये जो काही क्रायसिस आपण जो जवळजवळ 2.25 वर्षापासून जो बघतोय, हा इतका जवळचा प्रवास आहेत का या वादाचा, विवादाचा? तर तो नाही. या प्रश्नाचं मूळ उत्तर तुम्हाला पाठीमागे जाऊन घ्यावं लागेल. मूळतः 2019 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी युतीमध्ये बहुमत मिळवलं होतं आणि उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी जो काही महाविकास आघाडीचा घाट घातला आणि ज्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे निवडणूक प्रचार करून
आपल्या 56 जागा निवडून आले आणि त्याच 56 जागांच्या जोरावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबर जी महाविकास आघाडी केली आणि देवेंद्र फडणवीसांना सत्तेपासून वंचित ठेवलं, त्यांच्या तोंडातला घास सत्तेचा जो उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या मोहापायी आपल्या बाळासाहेबांचं, आपल्या वडिलांचं जे काही हिंदुत्व आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी पाणी सोडलं आणि 25-27 वर्षाची युती तोडली आणि सगळ्या बाळासाहेबांच्या विचारांना त्याच दिवशी त्यांनी तिलांजली दिली. बाळासाहेबांनी अगदी ह्या लोकांच्या बरोबर कधी सत्ता शेअर केली नाही. अशाही लोकांबरोबर जेव्हा उद्धव ठाकरे जेव्हा सत्ता शेअर करतात त्यावेळेस अशा प्रकारचा स्वतःच्याच पक्षाचा ह्रास किंवा नाश होण्यामध्ये कुठलाही किंतु परंतु राहत नाही. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टीचा उहापोह करताना एकनाथ शिंदे आणि 40 आमदार सत्तेतून बाहेर पडले, शिवसेनेचे तुकडे झाले आणि ज्या प्रकारे त्यावेळेस शिवसेनेचे जे कोणी शिल्लक शिवसेनेच्या लोकांना जितकं दुःख झालं होतं त्यापेक्षा जास्त दुःख त्यावेळेस या महाविकास आघाडीच्या ज्या काही आपण सगळ्या गोष्टींमध्ये कायम माध्यमांमध्ये आणि मीडियामध्ये नेहमीच देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवणाऱ्या आणि देवेंद्र फडणवीसांना कायम टार्गेट करणाऱ्या, टोचून बोलणाऱ्या राष्ट्रवादी शिल्लक गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळे अगदी ओशाळपणे हसून बोलणार. त्यावेळेस बाकी जेव्हा शिवसेनेचे तुकडे झाले त्यावेळेस उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त दुःख सुप्रियाताईंना होतं. सुप्रियाताईंचा शिवसेनेची तसा पाहिला तर काही संबंध नाही, पण सुप्रियाताईंनी त्यावेळेस इतकं मनावर घेतलं की शिवसेना कोणाची, शिवसेना तर बाळासाहेब ठाकरेंची, हे झाड तर शिवसेनेचं बाळासाहेब ठाकरेंनी लावलं, उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी लावलं, हा पक्ष तर उद्धव ठाकरेंचाच, मग इथं एकनाथ शिंदेचा काय संबंध. अगदी सुप्रियाताईंना असं वाटत होतं की आपला चुलत भाऊ कदाचित 4 दिवसांनी आपल्या वडिलांच्या राष्ट्रवादीवर कधीतरी डल्ला मारेल आणि आपली सुद्धा अशी अवस्था होऊ शकते. ह्याच फक्त एकंदरीत मानसिकतेतून, परिस्थितीतून सुप्रियाताई त्यावेळेस शिवसेनेच्या बाबतीत इतकी सहानुभूती दाखवत होते आणि कदाचित त्यांना सुद्धा, सुप्रियाताईंना सुद्धा असा अंदाज आला होता की आपले अजितदादा सुद्धा आपली राष्ट्रवादी आपल्या वडिलांपासून तोडू शकतात, हिसकावून घेऊ शकतात, हिरावून नेऊ शकतात. याची खात्रीच जवळजवळ सुप्रियाताईंना त्यावेळेस पटली होती. आणि काय नाही, एकनाथ शिंदे 20 जून 2022 रोजी शिवसेना फोडली. त्याच्यानंतर एका वर्षातच राष्ट्रवादीची 1 जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादीचा मोठा एक गट अजितदादांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या महायुतीमध्ये सरकारमध्ये सामील केला. आणि मग जे काही आपण मीडियामध्ये, माध्यमांमध्ये यांच्या ज्या प्रतिक्रिया आपण बघत होतो, सुरुवातीला तर शरद पवार साहेबांनी काही प्रतिक्रियाच दिल्या नाही. नंतर जेव्हा माध्यमांमध्ये शरद पवारांच्या प्रतिक्रिया आल्या तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की मी कुठल्याही न्यायालयात जाणार नाही, मी कुठल्याही कायदेशीर प्रोसेसमध्ये जाणार नाही, मी खरं तर जनतेच्या न्यायालयामध्ये जाईल आणि मला कुठलीही न्यायालयीन लढाई लढायची नाही. खरं तर शरद पवारांवर
विश्वास ठेवणं म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेणं. त्यामुळं अजित पवार गटाच्या लोकांनी शरद पवारांवर अजिबात विश्वास ठेवला नाही. अजित पवारांच्या गटातील जे काही कायदेशीर काम करणारे लोक त्यांनी 2-3 दिवसातच अतिशय महत्त्वाच्या लोकांची दिल्लीमध्ये भेट घेतली आणि शिवसेनेला जे काही एकनाथ शिंदेसाठी जे वकील जी टीम होती त्याच टीमची भेट म्हणजेच प्रफुल्ल पटेल यांनी हरीश साळवे, नीरज कौल आणि महेश जेठमलानी अशा नामवंत वकिलांची दिल्लीमध्ये भेट घेऊन ज्या प्रकारे शिवसेनेची केस होती तीच टीम राष्ट्रवादीला मग निवडणूक आयोगात असेल किंवा सुप्रीम कोर्टामध्ये असेल इथं ती टीमची नेमणूक केली. त्याच दिवशी आपल्याला या गोष्टीचा निकाल लागला असं आपल्याला समजायला काही हरकत नव्हती. कारण सुप्रीम कोर्टाने जे काही निर्णय दिले, काय जे काही निकाल दिले, त्याच्यानंतर जे काही विधानसभेच्या अध्यक्षांनी निवडणूक आयोगाच्या निकालावरच शिक्कामोर्तब करून शिवसेना एकनाथ शिंदेंना देऊ केली, त्याच पद्धतीने हा निकाल येणार आहे. याच्यामध्ये कुठलाही किंतु परंतु बदल होणार नाही ही आपल्याला माहीत होतं. हे सुप्रियाताईंना सुद्धा माहीत होतं. पण सुप्रियाताई नेहमी आणि नेहमीच असं म्हणायच्या की आमचा एक गट, मग तो आमची राष्ट्रवादी फुटलेलीच नाही, आमचा एक गट फक्त सत्तेत गेलाय, आमची राष्ट्रवादी अजिबात जशीच्या तशी आहे, माझे दादा, माझे मोठे दादा, दादा 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 याच्या पलीकडं सुप्रियाताई हसून वगैरे ओशाळपणे याच्यापेक्षा वेगळं काही बोलत नव्हत्या. आणि जेव्हा राष्ट्रवादी आणि अजितदादा पवार यांनी निवडणूक आयोगामध्ये जे काही आपले पेपर्स पुरावे आणि किती आमदार, किती खासदार किंवा कुठलं संघटन त्या पद्धतीने जेव्हा पेपर दाखल केले, मग निवडणूक आयोगाकडून जी काही बाकीच्या लोकांचं म्हणणं मांडण्यासाठी त्यांना नोटीस आली, तर आपोआपच शरद पवार आणि सुप्रियाताईंना निवडणूक आयोगामध्ये धाव घ्यावी लागली. मग तुम्ही जे काही उदात्त दाखवत होते की आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार नाही, आम्ही निवडणूक आयोगात जाणार नाही, आम्ही या निर्णयाच्या विरुद्ध कुठलीही न्यायालयीन प्रक्रिया करणार नाही, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, किंवा शरद पवार साहेबांनी जेव्हा शिवसेना फुटली किंवा शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेंना दिलं, तेव्हा शरद पवारांची काय प्रतिक्रिया होती? शरद पवारांनी एक सल्ला दिला होता उद्धव ठाकरेंना की तुम्ही हे पक्षचिन्ह, पक्ष नाव याच्यामध्ये जास्त तुम्ही हे न्यायालयीन प्रक्रियामध्ये पडू नका, नवीन चिन्ह घ्या आणि कामाला लागा, याच्यामध्ये तुम्ही वेळ घालू नका. पण त्यांना कुठं माहीत होतं की जो सल्ला आपण उद्धव ठाकरेंना देतोय कदाचित तोच सल्ला आपण स्वतःलाच उद्या 4 दिवसांनी द्यावा लागणार आहे. कारण जी कंडिशन, जी परिस्थिती उद्धव ठाकरेंची तेव्हा झाली, ती परिस्थिती आज शरद पवारांची 84व्या वर्षी झाली. आणि सुप्रियाताईंना या सगळ्या गोष्टी माहिती आहे. सुप्रियाताई जेव्हा देवेंद्रजीच्या बाबतीत अतिशय मस्करीने किंवा टीकात्मक किंवा त्यांचं काहीतरी माप काढण्याच्या दृष्टीने जे काही नेहमी बोलायच्या की अकेला देवेंद्रजी क्या करेगा, ही गोष्ट सुद्धा महाराष्ट्राने आपण कित्येक वेळा माध्यमांमध्ये सुप्रियाताईंच्या हे शब्द तोंडी आपण ऐकलेले आहेत. आणि शरद पवारांच्या बाबतीत जे बोलायचं तर शरद पवारांचं जे काही राजकारण आणि शरद पवारांनी इतक्या दिवस जे काही राजकारण केलं, सुरुवातीचा त्यांचा तरुणाईचा काळ असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये जे वसंतदादांचं सरकार होतं 1978 मध्ये वसंतदादांचं सरकार त्यांनी पाडलं आणि त्यांच्या पाठीत सुद्धा खंजीर खुपसला. त्यावेळेस 40 आमदार शरद पवारांनी फोडले आणि त्यावेळेचं
जनसंघ यांचं पाठिंबा घेऊन स्वतः मुख्यमंत्री झाले, ही गोष्ट सुद्धा आपल्याला वारंवार सांगावी लागेल. आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा म्हणजे ह्या राष्ट्रवादी पक्षाचे जे काही आज 2 तुकडे झाले आणि महत्वाचा तुकडा जो काही मग पक्ष नाव आणि पक्ष चिन्हाच्या बाबतीत पूर्णच्या पूर्ण अजित पवारांकडे गेलाय, हा पक्ष सुद्धा काँग्रेसच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून किंवा काँग्रेस बरोबर गद्दारी करून शरद पवारांनी राष्ट्रवादी तयार केलेली आहे. त्यावेळेस सुद्धा महाराष्ट्रातले अनेक नेते काँग्रेसमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत होते. केवळ सोनिया गांधींचा विदेशी मुद्दा उचलून शरद पवारांनी काँग्रेस फोडली आणि राष्ट्रवादीची स्थापना केली. पण आपली ताकद किती, आपली क्षमता किती याची चाचणी आपल्याला अगदी 5-7 महिन्यातच आली आणि आपण 6 महिन्यातच लगेच सोनिया गांधींच्या पक्षामध्ये म्हणजेच काँग्रेसमध्ये मांडीला मांडी लावून बसलो, तिथं मंत्रिपद भुषवायला लगेच सुरुवात केली. अशा पद्धतीचं शरद पवारांचं एकंदरीत गद्दारीचं राजकारण आणि आज एक बोलले तर उद्या एक बोलली किंवा जे बोलले त्यावर ते कायम नसायचे, जे बोलले त्याच्या विरुद्ध काहीतरी वागायचं, या गोष्टी महाराष्ट्राने बघितलेल्या आहे आणि ह्या कधीतरी होणारच होत्या. जेव्हा तुम्ही महायुतीचं किंवा युतीचं 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना बहुमत लोकांनी दिलं होतं, जनमत दिलं होतं आणि त्यावेळेस बाकी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लोकांनी विरोधात बसण्यासाठी मतं दिले होते आणि यांचं सरकार होत नव्हतं. पत्रकार आपले जेव्हा शरद पवारांना विचारायचे तेव्हा शरद पवार सांगायचे की ज्यांना लोकांनी बहुमत दिले, ज्यांना सरकारने लोकांनी माइंडेड दिले, ज्यांना सरकार स्थापनेसाठी लोकांनी मतं दिले, तुम्ही त्यांना जाऊन विचारा. इकडे एक बोलायचं आणि दुसरीकडे बाकी देवेंद्र फडणवीसचा घात करण्यासाठी संजय राऊतांना बरोबर घेऊन गेम करायचा. म्हणजे लोकांना सांगायचं की आम्हाला विरोधात बसण्यासाठी मतदान लोकांनी केले आणि भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्र फडणवीसांना बाजूला ठेवण्यासाठी पडद्यापाठीमागे गुप्त हालचाली करायच्या आणि उद्धव ठाकरेंना जे 27 वर्षाची युती तोडण्यासाठी जे काही हालचाली करायला पाहिजे त्या केल्या. अर्थात उद्धव ठाकरेंना प्रशासनाचा कुठलाही अनुभव नव्हता, फक्त त्यांना खुर्चीची लालच दाखवली आणि 2014 मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती शरद पवारांनी तयार केली होती. 2014 मध्ये न मागताच शरद पवारांनी जो भारतीय जनता पार्टीला 2-4 महिने जो पाठिंबा दिला, त्यातून उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचे संबंध खराब करण्यामध्ये शरद पवारांचा फार मोठा हात होता. या सगळ्या गोष्टी एका दिवसात झालेल्या नाहीये. 2014, 2019 आणि आता 2024 आहे. या सगळ्या 10 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी शरद पवारांनी उद्धव ठाकरेंबरोबर केल्या किंवा उद्धव ठाकरेंना जे काही मिसगाईड केलं आणि उद्धव ठाकरेंचं करिअर सुद्धा शरद पवारांनी बर्बाद करून टाकलं. शरद पवारांनी सगळ्या गोष्टी भोगल्या आहेत. शरद पवार देशाचे नेते होऊन गेले. शरद पवार या देशाचे कृषी मंत्री राहिलेले आहेत, संरक्षण मंत्री राहिलेले आहेत, महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री झालेले आहेत. अनेक महाराष्ट्रातल्या सत्ता शरद पवारांनी भोगलेले आहे आणि आता त्यांचं काही भोगण्याचं बाकी नाही. पण बाकी उद्धव ठाकरेंचा जो पक्ष संपवला तो कुणी देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीने संपवला नाही, तो शरद पवारांनी फोडला किंवा संपवला असंही म्हणायला काही हरकत नाही. मग शरद पवारांनी ज्या प्रमाणे उद्धव ठाकरेंची वाट लावली, उद्धव ठाकरेंचा पक्ष कामातून घालवला, आज उद्धव ठाकरेंची अशी परिस्थिती की उद्धव ठाकरेंना काँग्रेस सुद्धा डोळे वटारते. पक्ष नाही,
पार्टी नाही, लोक बरोबर नाही, चिन्ह नाही, त्यामुळे काँग्रेस सुद्धा यांना जागा सोडायमध्ये कमी जास्त बघते. आज परिस्थिती शरद पवारांची सुद्धा तीच आहे. आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्यासाठी खड्डा खोदतात त्यावेळेस आपण त्याच खड्ड्यात पडतो, ही गोष्ट सुद्धा जनतेला लक्षात आली पाहिजे. आणि आज जो काही निर्णय झालाय त्यामुळं कदाचित या निर्णयाला चॅलेंज शरद पवार किंवा सुप्रियाताई सुळे सुप्रीम कोर्टात पण करतील. उद्या काही निवडणूक आयोगाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये वेगळाही निकाल लागू शकतो. पण जो आज निकाल दिलाय किंवा जे काही आदेश दिलाय की इथून पुढे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह घड्याळ हे अजित पवारांचंच असेल. त्यामुळं शरद पवारांना आपल्या पक्षाचं किंवा आपल्या गटाचं नाव काही वेगळं वगैरे ठेवावं लागेल, त्यांना वेगळं पक्षचिन्ह घ्यावं लागेल. मग ते काय कुठलं पक्षचिन्ह घेतील हे आपल्याला काय आज माहीत नाही. पण सुप्रियाताईंना या सगळ्या गोष्टी अगोदरच कल्पना होत्या. आणि सुप्रियाताईंचं जे काही ओशाळपणं हसणं आणि हसत हसत रडणं किंवा जे आपण आता बघितलं असेल की जितेंद्र आव्हाडांचं जे भोकाड पसरून रडणं किंवा जयंत पाटलांचं काहीतरीच आपलं कधी इकडे कधी तिकडे तळ्यात मळ्यात याचा करेक्ट कार्यक्रम त्याचा करेक्ट कार्यक्रम, पण कार्यक्रम करेक्ट यांचाच झाला इतकंच आपल्याला सांगायचंय. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.